तर भगवान काळभैरवाचे दर्शन घेण्याआधी हे 7 रहस्यमय मुद्दे तुम्हाला माहित आहेत का? पहिली गोष्ट, काशीचे रक्षक. वाराणसी म्हणजेच काशी नगरीचे कोतवाल म्हणून काळभैरव ओळखले जातात. असे मानले जाते की त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही जीव काशी सोडू शकत नाही. अगदी मृत्यूनंतर यमराज देखील त्यांच्या आज्ञेशिवाय आत्मा घेऊ शकत नाहीत. 2. काळाचे स्वामी. काळभैरव हे काळाचे अधिपती मानले जातात. ते संपूर्ण सृष्टीच्या वेळेचे नियंत्रण करतात आणि जीवन मृत्यूच्या चक्रावर त्यांचा अधिकार आहे. त्यामुळेच त्यांना काळाचे देव असे सुद्धा म्हटले जाते. श्वान, कुत्रा हे वाहन. इतर देवतांप्रमाणे सिंह, गरुड किंवा बैल नसून कुत्रा हे काळभैरवाचे वाहन आहे. विशेषतः काळा कुत्रा त्यांचा प्रतीक मानला जातो. अशी मान्यता आहे की जो व्यक्ती कुत्र्यांना अन्न देतो त्याचे रक्षण स्वतः भगवान काळभैरव करतात. नंबर 5. तंत्रशास्त्र आणि अघोरी साधना. काळभैरव हे तंत्रशास्त्र आणि अघोरी साधनेशी जोडले गेले आहेत. अनेक तांत्रिक साधक त्यांची उपासना करतात. असे म्हणतात की त्यांची साधना केल्याने व्यक्तीला वेळेवर नियंत्रण मिळवण्याची शक्ती आणि भूत प्रेत व अनिष्ट शक्तींवर विजय मिळतो. नंबर 7. 64 भैरव आणि अष्टभैरव. काळभैरव हे 64 भैरवांचे मुख्य स्वरूप आहेत. त्यांना 8 प्रमुख गटांमध्ये विभागले जाते, जे अष्टभैरव म्हणून ओळखले जातात. प्रत्येक भैरव वेगवेगळ्या विश्वाचे आणि आयामांचे रक्षण करतो. तर नंबर 7. खोटे बोलणाऱ्यांना शिक्षा. नेपाळमधील काठमांडू येथे भगवान काळभैरवाची एक भव्य मूर्ती आहे. असे मानले जाते की कोणीही त्या मूर्तीसमोर खोटे बोलले तर त्याला तात्काळ शिक्षा मिळते. त्यामुळे जुन्या काळात राजे आणि न्यायाधीश सत्य जाणून घेण्यासाठी याच मूर्तीसमोर लोकांना साक्ष द्यायला लावतात.